एक महत्त्वाचा जी आर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणास वाचून दाखवत आहे. खूप महत्त्वाचा जी आर आहे पहा. माननीय मंत्री शालेय शिक्षण तसेच माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याकरता 6 iPad खरेदी करण्याच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक EVM 2025 प्रक्र क्रमांक म्हणजे त्याचा क्रमांक आहे तो 27 संगणक या हे पूर्ण ॲड्रेस आहे. दिनांक आजचा हा लक्षात घ्या. हा आजचा दिनांक आहे, या तारखेचा आहे आणि या तारखेच्या दिनांकाला 2025 म्हणजे 25 सप्टेंबरचा आहे. शासन निर्णय काय झाला तर पहा. उद्योग व ऊर्जा कामगार विभाग शासन निर्णय उद्योग ऊर्जा कामगार विभाग यामध्ये 150 दिवसाच्या कृती कार्यक्रम प्रशासकीय कामाच्या सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ऑफिस प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने माननीय मंत्री शालेय शिक्षण तसेच माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकरता एकूण 6 iPad खरेदी करण्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय काय झाला तसेच माननीय मंत्री शालेय शिक्षण तसेच माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकरता एकूण 6 iPad खरेदी करण्याकरिता किती 8,59,512 रुपये म्हणजे एवढे खर्चास याद्वारे प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदरचा खर्च मागणी क्रमांक E2 2202 सर्वसाधारण शिक्षण 800 इतर खर्च 2 सक्रिय यांच्याद्वारे करण्यात आलेला आहे. तर हे एक आजचा जी आर होता शालेय शिक्षणाच्या बाबतीत. आणि याच्यानंतर अजून एक जी आर आहे पहा. तो पण जी आर मी आपणास वाचून दाखवतो. तर तो जी आर काय आहे पहा. पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी. तर तो दुसरा जो जी आर आहे नॉन पेसा क्षेत्रातील आहे तो खूप महत्त्वाचा जी आर आहे. हा पण जी आर एकदा सर्वांनी वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जी आरमध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या. ठीक आहे. तर हा पण खूप महत्त्वाचा जी आर आहे. आपण याला थोडंसं झूम करू म्हणजे जेणेकरून तुम्हालाही दिसेल. आपण जी आर सविस्तर पाहू. बघा. पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकाचे मानधन अदा करण्याकरिता अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत 25-26. आता जे काही कंत्राटी शिक्षक म्हणून भरले होते त्यांचं अनुदान जे आहे ते त्याच्या संदर्भात हा जी आर आहे. त्याच्यामध्ये काय कंत्राटी शिक्षणाचा मानधनाचा खर्च हा एवढा आलेला आहे पहा. म्हणजे एवढा नाही आहे. या लेखा शीर्षक अंतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात येतो. राज्यातील पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील एकूण कार्यरत 3501 कंत्राटी शिक्षणाच्या थकीत मानधनाचे आदाय करिता सन 25-26 मधील लेखाशीर्ष या नंबरमधील कंत्राटी सेवा अंतर्गत ₹7,50,00,000 एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. सदर लेखा शीर्षांतर्गत वित्त विभागाने दरमहा वितरित केलेल्या निधीनुसार आतापर्यंत मूळ बघा याच्यामध्ये माहिती आहे अर्थसंकल्पित तरतुदीचे 48% रुपये म्हणजेच किती रुपये 3,60,00,000 एवढा निधी संदर्भित क्रमांकाच्या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आला आहे. सदर लेखाशीर्षात मूळ अर्थसंकल्पित तरतुदीच्या उर्वरित 52% रुपये 3,90,00,000 एवढा निधी वित्त विभागाच्या सहमतीने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना मंजूर व वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर हे पहा. कंत्राटी सेवा उद्दिष्ट काय होते 10 कंत्राटी सेवा 10,000 रुपये मानधन होतं त्याचं. आतापर्यंत वितरित करण्यात आलेला निधी हा किती आहे 36,000. वितरित करण्यात येणार असलेला निधी हजारातच आहे 39,000 आहे. तर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना अनुदाने सप्रयोजन अनुदान अनिवार्य आहे. तर हे या पद्धतीचा हा जो जी आर होता त्याचा निर्णय हा कोणत्या तारखेला झालेला आहे 25ला आणि याच्या अगोदर मी वाचून दाखवला तो 25 सप्टेंबरचा. हे दोन जी आर मी तुम्हाला वाचून दाखवले. एक 25 सप्टेंबर 2025 आणि दुसरा जी आर दाखवला 25 सप्टेंबर 2025. हा जो जी आर आहे हा शालेय शिक्षण आणि राज्यमंत्री शालेय शिक्षण या दोघांचा आहे. आणि जो नंतरचा वाचून दाखवला तो पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या मानधनाबाबतीतला आहे. तर पहा असे जी आर आपल्याला कंटिन्यू पाहायचे असतील ऐकायचे असतील माहिती नवीन अपडेट करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा
आणि लाईक करायला विसरू नका. पाहत राहा आपला चॅनल आणि अशीच कंटिन्यू माहिती घेत राहा. धन्यवाद.